हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेत असलंच पाहिजे. तर आज मी सकाळी तुम्हाला लाईव्ह सेशन दाखवलेलं आहे की सुरुवातीच्या काळात एक्सरसाइज कशी करायची. तर तुम्ही आता ते पाहिलेलंच आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आजपासून आपण 28 दिवसांपर्यंत कोणता डाएट करायचा, जेणेकरून महिनाभरात आपलं सगळंच जे टार्गेट आहे की 10 ते 12 किलोचं, तर ते कसं आपण कवर करू, तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर सकाळी उठल्यानंतर आपण काय केलं की लिंबू पाणी घेतलं. लिंबू पाणी घेतल्यानंतर आपण एक्सरसाइज केली. एक्सरसाइज घेतल्यानंतर मी तुम्हाला सकाळीच सांगितलेलं की जिरं पाणी, 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरं टाकायचं आणि त्याच्यानंतर ते उकळायचं, छान असं गाळून प्यायचं. तर जिरं पाणी झालं. जिरं पाणी झाल्यानंतर एक अर्धा तासानं आपण सब्जा पाणी प्यायचं. म्हणजेच काय, सब्जा प्यायच्या आधी अर्धा तास आपण एका वाटी पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा छान असं भिजवून घ्यायचं. म्हणजे ते छान असं फुलतंय, त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ते छान असं मस्त असं फुलतं. आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे जिरं पाणी पिल्यानंतर अर्धा तासानं आपण सब्जाचं पाणी म्हणजे सब्जा घ्यायचा आहे. आपण सब्जा घेतल्यानंतर आपण 9-9:30च्या दरम्यान नाश्ता. तर नाश्ता काय करायचा, तर स्प्राउट्स घ्या. स्प्राउट्समध्ये मटकी, मूग असावी. जास्तीत जास्त करून स्प्राउट्समध्ये बाकीचे पण असावेत, पण जास्त मटकी आणि मूग असावं, जेणेकरून डायजेशन सिस्टीम आपली इझी होऊन जाईल. तर त्याच्यानंतर तुम्ही स्प्राउट्स घ्या, फ्रूट्स घ्या किंवा ड्रायफ्रूट्स घ्या, बस आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही. एकतर स्प्राउट्स घ्या किंवा फ्रूट घ्या. फ्रूटमध्ये पेरू घ्या, सफरचंद घ्या, चालेल. अख्खा एक खावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यावर पिंक सॉल्ट किंवा मीठ स्प्रेड करायचं नाही अजिबात. त्याच्यानंतर 9 ते 12च्या दरम्यान काहीही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं आहे. 3 ते 3.5 लिटर पाणी आपले इंटेक झालंच पाहिजे, वॉटरचा इंटेक झाला पाहिजे. त्याच्यानंतर 12 वाजता बरोबर आपण 12 ते 12:30च्या दरम्यान आपण जेवायचं आहे. आता म्हणाल तुम्ही ताई जेवणामध्ये काय घ्यायचं, तर जेवणामध्ये आपण 1 भाकरी, त्याच्यानंतर सलाद, 1 ग्लास ताक, 2 चमचे दह्यामध्ये पाणी ॲड करून मिक्सरला ग्राइंड करून घ्या छान असं, आणि ते ताक तयार करायचं आहे. 2 चमचे दही आणि 1 ग्लास पाणी. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक साल्ट असते ते ॲड करा, काला नमक घ्या, थोडंसं छान चव येते. आणि घरातली थोडीशी चिमटभर जिरेपूड, जेणेकरून त्याला चव अजून छान लागेल. आणि आपल्याला जिऱ्याचे सुद्धा खूप फायदे आहेत, ते घ्या. तर आता जेवताना कसं काय घ्यायचं, तर पहिल्यांदा 1 बाउल सलाद घ्यायचं. पहिला सलाद घ्यायचं, त्याच्यानंतर मग भाकरी घ्यायची. 1 भाकरी कंपल्सरी खावा तुम्ही, काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर ताकसुद्धा जेवताना मध्ये मध्ये ताकसुद्धा प्यायचं आहे. तर असं असणार आहे आपलं दुपारचं जेवणाचं मेनू. तर तो झाला. त्याच्यानंतर 4 वाजता आपण काय घ्यायचं आहे, तर ग्रीन टी घ्यायची. 1 कप ग्रीन टी शॅशेत मिळतात, डीप करायचं. 1 कप ग्रीन टी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 आपण 1 तास एक्सरसाइज करायचं आहे. जे मी सकाळी तुम्हाला व्हिडिओ लाईव्हमध्ये शेअर केलेलं आहे ते तुम्ही रिपीट केलात तरी काही हरकत नाही, किंवा तुम्हाला दुसरे अजून एक्सरसाइज खूप प्रकारचे एक्सरसाइज आहेत, तर तुम्ही कोणतेही करू शकता. असंच मी म्हणणार नाही की मी जो सांगितला आहे तोच करा. खूप प्रकारचे आहेत, त्यातलं करा. नसेल सूर्यनमस्कार 20 घाला, किंवा तुम्हाला अजून काय जमतंय ते करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 5 ते 5:30ला आपण परत 1 भाकरी, बाउल भरून सलाद, दही ताक घ्यायचं नाही. आयुर्वेदानुसार रात्रीचं दही ताक घेणं म्हणजे अजिबातच घ्यायचं नाही आहे, कंपल्सरी घ्यायचं नाही. तर त्याच्यामध्ये आता आपण काय सांगितलं, 1 भाकरी, बाउल भरून सलाद आणि 1 भाजी. तर जेवताना भाज्या भरपूर घ्या, भाकरीचा तुकडा छोटासा घ्या, भाज्या भरपूर घ्या, जेणेकरून आपल्याला फायबर, विटॅमिन्सची कमतरता आपल्या शरीरामध्ये होणार नाही. ओके. त्याच्यानंतर आपण काय घ्यायचं आहे की 6च्या दरम्यान आपण जेवण संपवायचं आहे, म्हणजे टोटली जेवण बंद करायचं आहे. 6 नंतर आपण 1 महिना अजिबात काही खायचं नाही, स्ट्रिक्टली काही खायचं नाही. आणि जर तुम्ही आता कुठे बाहेर गेलाय किंवा तुम्हाला तर वेळच नाही आहे, तुम्ही जॉबवरूनच 7:30-8ला येतात, तर काय करायचं, फक्त सूप घ्यायचं. टॅमॅटो सूप घ्या, किंवा तुम्हाला अजून कुठलं सूप आवडते ते घ्या, पण सूप हे घरच्या घरीच बनवलेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. व्हेजिटेबल्स घेतला तरी काय हरकत नाही, पण सूप बनवताना तुपात, अगदी अर्धा चमचा तुपात आपण सूप बनवायचं आहे, तेल वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि झालं.
त्याच्यानंतर पाण्याचे इंटेक तेवढा कंट्रोल करा. आणि ज्यांना खरंच मनापासून वेळ आहे आणि स्ट्रिक्टली करायचं आहे तर 6 नंतर टोटली तोंडाला कुलूप. फक्त वॉटर घ्यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही. आता अजून काय गोष्टी दिवसभरामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत. फर्स्ट म्हणजे वॉटर इंटेक. दुसरं म्हणजे चावून चावून खायचं आहे, प्रत्येक घास चावून खायचा आहे. जेवताना मोबाईल टी व्ही बंद करा. नंतर आपण बघू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिवसभराच्या ह्याच्यात भाज्यांमध्ये तेल अगदी अर्धा चमचा तेलमध्येच आपल्याला फक्त जिरं मोहरी तडतडण्या इतकंच आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त तेल अजिबात घ्यायचं नाही. भात खायचा नाही, हे लक्षात ठेवा. मेन म्हणजे आणि सलाद भरपूर घ्या. सलादमध्ये काय घ्यायचं, काकडी घ्या, गाजर घ्या, बीट घ्या, बस आहे. आणि जर आपण जेवायच्या आधी म्हणजे जेवणाच्या सुरुवातीलाच आपण बाउलभर जर सलाद खाल्लं तर ॲटोमॅटिक भाकरी आपल्याला एकच जाते, त्याच्यावर जाणारच नाही. आणि ताक घेतोय तर अजून पोट भरल्यासारखं होतं. आणि जेवायच्या आधी अर्धा तास पाणी घ्या, जेवल्यानंतर अर्धा तास पाणी घ्या. जेवणाच्या मध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तुम्ही की जेवायच्या वेळी तुम्ही पाण्याचा तांब्या किंवा ग्लास घ्यायचाच नाही, जेणेकरून पाणी प्यायची क्रेविंग्स तुम्हाला होणार नाहीत. तर भात वर्ज्य करायचा आहे, चपाती घ्यायची नाही, हे लक्षात ठेवा. चुकूनच तुम्हाला असं झालं की चपाती आता खाल्लीच पाहिजे, आता नाही आहे, ऑप्शनच नाही आहे, तर फक्त फुलका, चपाती नाही. तेलाची चपाती अजिबात वापरायची नाही. अजून एक कमेंट होती की ताई भाकरी कशाची घ्यायची, फक्त ज्वारीची भाकरी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं नाही. आणि एक ताई म्हणल्या की तांदळाची भाकरी चालेल का, नो सॉरी, अजिबात चालणार नाही. चहा टोटली बंद करायचा आहे. शुगरचा इंटेक टोटली बंद करायचा आहारमध्ये. जर तुम्हाला ज्या दिवशी खूप म्हणजे खूपच विकनेस जाणवत आहे, शुगर लेवल स्वतःची ओळखते आपल्याला, खूप म्हणजे विकनेस वाटते किंवा आपल्याला क्रेविंग होत आहे, छोटासा गुळाचा खडा घ्यायचा, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, विरघळलं की छान असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं, प्यायचं. हे कधी प्यायचं तर सकाळच्या वेळेत. हां, ओके. अशा रीतीने तुम्ही हे मी जे डाएट सांगितलं ते अगदी प्रॉपर पद्धतीने तुम्ही घ्या. नक्की वेट लॉस होणार. 1 ते 1.5 महिन्यात आरामात. आपलं आता 1 महिन्याचं टार्गेट आहे, तर 1 महिन्यात 10 किलो वेट लॉस नक्कीच होणार. जर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज केलात आणि अगदी प्रॉपर डाएट केलात तर नो इश्यूज, रिझल्ट नक्की मिळणार. तर पॉझिटिव्ह राहा, टेन्शन घेऊ नका. संध्याकाळचं मस्तपैकी जेवल्यानंतर थोडंसं वॉकिंग करा, अगदी नॉर्मल हळू, काही गडबड करायची गरज नाही. अगदी हळू स्पीडमध्ये वॉकिंग करा. आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहा की मला ह्या महिन्यामध्ये टार्गेट घेतलेलं आहे, तर ते मला 30 दिवसात 28 दिवसात कंप्लीट करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. बाहेरचं फास्ट फूड खायचं नाही किंवा कुठे कार्यक्रमात गेलात तर जेवण स्किप करा. तिथलं सॅलड असलं तर सॅलड खावा, नाहीतरी खाऊ नका. 1 महिन्याचं टार्गेट आहे, तर तुम्ही स्ट्रिक्टली पाळा, इतकंच आहे. चला, तोपर्यंत तुम्ही सुद्धा काळजी घ्या, बी पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या सगळ्या बाजूचं वातावरणसुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न करा. चला, इथंच मी व्हिडिओ थांबवते. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कारण तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब केलेलं दिसत नाही, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, तोपर्यंत बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू.